रामनवमीची सर्वात मोठी पालखी, नवसाची पालखी. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग. आपण आता आहोत मुंबईतील दादर येथे. आणि इथे येण्याचं खास कारण म्हणजे साई सेवकची पालखी, जी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पालखी आहे. म्हणजे जी शिर्डीला जाते, म्हणजे पदयात्रा या ठिकाणावर निघत असे. आज 16 तारीख आहे, म्हणजे काल आपण पाहिली ती साई लीलाची पालखी होती, म्हणजे जी मुंबईमधून पहिली प्रस्थान झाली होती 15 मार्चला. आज या ठिकाणावरून निघते. म्हणजे आता मी आहे दादर टिटीला, म्हणजे शिर्डी संस्थानाचं जे ऑफिस आहे त्या ठिकाणावरून, म्हणजे दादर टिटीच्या इथं निघणार आहे. आणि आता साधारण वाजले दुपारचे 11:15 आणि आता थोड्या वेळामध्ये ही निघणार आहे. खूप पब्लिक असतो, खूप जल्लोष असतो, खूप उत्साह असतो आणि अनेक साई भक्त या ठिकाणी पदयात्रेमधून जात असतात. या पालखीला खूप गर्दी असते. म्हणजे कसं आहे, जे पदयात्रे जात असतात त्यांचे नातेवाईक असतात, मित्रमंडळी असतात आणि आपल्यासारखे लोक पण असतात जे जात नाहीत पण इथे दर्शनासाठी येत असतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त तुम्हाला दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न असेल. तर चला साईराम म्हणत आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्यासोबत आहे माझा मित्र साई भक्त मंदार बांदेवडेकर. तर चला आता आपण त्या ठिकाणी जाऊया. तर हे बघा, आता आपण शिर्डी संस्थान म्हणजे दादरच्या ऑफिसची ते आता आपण पोचलो आहोत. तिथे आतल्या बाजूला तिथे पालखी आहे आणि ते बाहेर या ठिकाणी रथ आता काढून ठेवलेलं आहे. आणि बाहेर आपण पाहू शकतो रस्त्यावरती फुल ट्रॅफिक झालं आहे आणि नंतर अजून होणार आहे. श्री साईनाथ महाराज की जय. हे पहा, तुम्ही इकडे रथामध्ये जे विराजमान झालेल्या श्री साईनाथांच्या या ठिकाणी तुम्ही दर्शन घेऊ शकतात. ओम साईराम. खूप छान, खूप सुंदर पद्धतीने या ठिकाणी हा मोठा असा रथ सजवलेला आहे जो शिर्डीला निघणार आहे या ठिकाणून. तर हे बघा, आता आपण इथे संस्थानाच्या इथे आतमध्ये आलो आहे साई पालखीचं दर्शन घेण्यासाठी. इथे पाहू शकतो संपूर्ण रांग लागलेली आहे साईबाबांच्या पालखीसाठी. साईनाथ महाराज की जय. तर आपल्यासोबत आता गुरुजी आहेत जे इकडे साई सेवकच्या पालखीचे इकडे आहेत. गुरुजी नाव का तुमचं? सुनील गणेश कुलकर्णी. अच्छा, सुनील गुरुजी आहेत. गुरुजी, महाराष्ट्रातली सर्वात मोठी पालखी म्हणजे सर्वात लांब जी जाते म्हणजे मुंबईहून शिर्डीसाठी जाते, ती आज या ठिकाणावरून दादरवरनं निघते. काय सांगाल तुम्ही साई सेवकच्या पालखीबद्दल? पालखी ही 1981 पासून निघालेली आहे. त्यावेळेस सुरुवातीला 43 माणसं पदयात्रेकर होते. त्यानंतर मग असे भारत 80 झाले, 100 झाले, 150 झाले. रामनवमीची सर्वात मोठी पालखी, नवसाची पालखी आणि मानाची पालखी. आता ह्या पालखीमध्ये यावर्षी यंदा 7,000 लोक चालणारे आहेत. 7,000? हां, 7,000 लोक चालणारे आहेत आणि 250-300 गाड्या आमच्या बरोबर आहेत. प्रत्येकाच्या गाडीमध्ये प्रत्येकाच्या बॅगा आहेत आणि व्यवस्थित सगळे साई भक्त मदत करणारे आहेत. सगळे साईमाई जमून जातं. सगळं कुटुंब एकत्र आहे. सगळे कुणाचा भेदभाव नाही, कुणाचा अंतर्भाव नाही. सगळ्यांचं फक्त साईराम 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 करत आम्ही 24 तारखेला रामनवमी निमित्ताने पालखी आमची शिर्डीला पोहोचणार आहे. हा 9 दिवसाचा पदयात्रेकडचा प्रवास आहे आणि आम्ही पोहोचल्यानंतर तिथे साईबाबांचा उत्सव सुरू असतो. त्यावेळेस आम्ही 21 पोथ्याचं पारायण ठेवतो. नंतर पारायण झाल्यानंतर काल्याला मग पालखीचा समाप्ती होऊन पालखी सांगता सोहळा झाल्यानंतर आम्ही पालखीच्या मार्गाला लागतो. आणि 1 तारखेला 1 मेला इथे आमच्या इथे या जागेवर या साईनिकेतनजवळ 1 मेची सत्यनारायणची पूजा असते. त्या पूजेला कमीत कमी 10,000 ते 12,000 लोक भंडारा घ्यायला येतात आणि सगळे साईमान होऊन येतात. मग पालखी पदयात्रा झाल्यानंतर पुढच्या वर्षीचे लोक वाट बघत असतात की पालखी कधी येणार. सगळ्यांना मनाचं हे लागलेलं असतं, ध्यान उत्सुकता असते, पूर्ण उत्सुकता असते, ध्यान लागलेला असतो. तर परत दुसऱ्या वर्षाची तयारी करून हा पालखी सोहळा सण साजरा करताना आपापल्या गावात जातात आणि वर्षभर बाबांचं धन्यवाद मानतात की बाबांच्या कुटुंबी आज जे काय ते बाबांच्या कुटुंबी आमचं आहे. असं सगळे साई भक्त साईराम. साईराम, एवढ्या गडबडीमध्ये तुम्ही वेळ दिलात आणि खूप छान बोललात. तुमचा शिर्डीचा जो प्रवास आहे तो एकदम सुखरूप हो. ओम साईराम. जय साई बाबा की.
हे बघा या ठिकाणी खंडोबा मंदिराचं या ठिकाणी रथ बनवलेला आहे, म्हणजे जसं शिर्डीमध्ये आहे तसं या ठिकाणी उभारलेला आहे आणि जो या पालखीसोबत जाणार आहे. आता आपण जातोय खंडोबाचं दर्शन घेण्यासाठी. श्री साईनाथ महाराज की जय. तर हे बघा आता साधारण 12 वाजलेले आहेत आणि इथे आपण पाहू शकतो साई भक्तांची गर्दी खूप वाढत चाललेली आहे. आता आरती होईल त्याच्यानंतर इथून पालखी शिर्डीसाठी इथून निघणार आहे. भरपूर गर्दी आहे, भरपूर. आणि दादर टीटी आहे ना संपूर्ण पॅक झाला आहे. तर हे बघा इथे आता या ठिकाणी आरतीला सुरुवात होते. अनंत कोटि ब्रह्मांड नाय राजाधिराज योगीराज परब्रह्म हे सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. अशा प्रकारे आता आरती या ठिकाणी पार पडलेली आहे आणि आता साई सेवकची पालखी आहे ती आता या ठिकाणावरून आता निघणार आहे शिर्डीसाठी. आणि आता वाजले आहेत बरोबर 2 वाजले आहेत आणि भरपूर ऊन आहे. तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया, तुम्ही येता का. आणि अशा प्रकारे या ठिकाणावरून साई सेवकची पालखी निघालेली आहे. समोर आपण पाहू शकतो साईनाथ महाराज की जय. साई बाबा की, साईनाथ महाराज की जय. या ठिकाणी पुढे अशी निशाणी गेलेली आहे आणि आता मागून पालखीला या ठिकाणी येईल. गोविंद बोलो हरी गोपाल गोपाल
तर इथे आपण आता मागे पाहू शकतो साई सेवकची पालखी या ठिकाणावरून निघालेली आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मगाशी स्टार्टिंगला बोललो की महाराष्ट्रातली सर्वात मोठी साई पालखी आहे आणि तसंच या ठिकाणी होतं. अंदाजे या ठिकाणी 7,000 ते 8,000 पदयात्री याच्यामधून चालत आहेत. मग त्यांचे नातेवाईक, मग त्यांचे मित्रमंडळी असं इकडे येऊन संपूर्ण दादर पॅक झालेलं आहे. आणि जे वातावरण होतं ना आरतीच्या वेळेला, ते भाई अंगावरती ना काटा उभा राहिला होता. आणि बघा इथे आपण बघू शकतो मागे श्री प्रभुरामांची या ठिकाणी प्रतिमा ठेवलेली आहे. आणि याच श्रीरामाच्या उत्सवासाठी, रामनवमीच्या उत्सवासाठी या सगळ्या पालख्या आहेत त्या शिर्डीसाठी निघत आहेत. साईराम साईराम. इथे आपले सबस्क्रायबर फॅमिली भेटले. नाव का तुमचं? कुलदीप. आणि राहायला कुठे तुम्ही? ओके ठीक आहे. ओम साईराम. साईराम. तर चला मित्रांनो, आता आपण ही व्हिडिओ इथेच संपवतो. या व्हिडिओमध्ये आपण आलो होतो मुंबईतील दादर येथून निघणाऱ्या साई सेवकच्या पालखीला. रामनवमीच्या उत्सवानिमित्त शिर्डीमध्ये जाणाऱ्या मुंबईतून आणि महाराष्ट्रातून अनेक पालख्या असतात. त्या सगळ्या पालख्यांपैकी सर्वात मोठी आणि मानाची पालखी म्हणजे ही साई सेवकची पालखी. ॲक्च्युली मगाशी त्या दादांनी सांगितल्याप्रमाणे की 7,000 ते 8,000 पदयात्री याच्यामध्ये चालत असतात. नंतर त्याचे नातेवाईक, मित्रमंडळी असे म्हणून या ठिकाणी पूर्ण पॅक झालं होतं. म्हणजे माणसं संपतात, अजून संपत नाही. पालखी खूप पुढे गेली आहे. म्हणजे साधारण ती माटुंग्याला वगैरे आता पोचले. माटुंगा सायनपर्यंत पालखी गेलेली आहे. पण इथे पब्लिक अजूनही दादरला आहे. आपण विचार करू शकतो केवढा पब्लिक आहे. महाराष्ट्रातून, मुंबईतून जेवढ्या पालख्या या शिर्डीसाठी जात आहेत त्या प्रत्येक पदयात्रेला आपल्याकडनं शुभेच्छा. त्यांचा प्रवास हा सुखाचा हो, सुखकर हो. त्यांना कसली इजा वगैरे त्यांना कसली होऊ नये. उन्हाचा महत्त्वाचा त्रास होऊ नये, कारण गरमीचे दिवस आहे आणि खूप ऊन आहे. मी ॲक्च्युली तिथे पालखीसाठी 10 मिनटं राहिलो होतो ना, पूर्ण मी एकदम नाकेनऊ झाले होते माझे. या प्रकारचे इकडे ऊन आहे. आणि याच्यामधून शिर्डीसाठी इथे पालख्या निघालेल्या गुढीपाडवा आणि रामनवमीच्या उत्सवासाठी. त्या सगळ्यांना शुभेच्छा. मी जास्तीत जास्त दाखवण्याचा प्रयत्न केला. तुम्ही आलो होतो 10 वाजता आणि आता वाजले आहेत 2:30. म्हणजे ॲक्च्युली दरवर्षी पालखी आहे या ठिकाणून 12-12:30ला निघते. पण यावर्षी माहीत नाही का लेट झाला, पण खूप मजा आली. आता हा व्लॉग मी इथं समोर हा कसं वाटलं नक्की कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकर भेटू अशा एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत साईनाथ महाराज की जय.